खेळपट्टी अक्षरशः त्याच्या प्रेमात पडली. MS अर्थातच मोतीलाल शाह या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करेन मोतीलाल शाह साहेब आपण व्यासपीठावर, MS मोतीलाल शाह साहेब यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. नवापूरचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या प्लीज, लवकरात लवकर बॉल पडण्याच्या अगोदर. असंख्य आठवणी दीपक संके सरांच्या मुखातून आपण ऐकलेत. अजून तुम्हाला 3 दिवस त्यांचा कॉमेंट्रीचा आस्वाद घ्यायला मिळेल. साधेपणा खूप महत्त्वाचा भाग असतो कोणत्याही क्षेत्रामध्ये. स्टार्ट ऑफ द मॅच, ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. प्रतीक या वेळेला हलक्याशा हाताने चिप शॉट खेळला गेला होता. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर बिनबाद 1 वर जाऊन पोहोचले गेले. यावेळेला ऑन साइडला फटका छान आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना सरळ चेंडू प्रवेशद्वाराजवळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी. व्हॉट अ शॉट, मल्टी हिट. अप्रतिम. ह्या वेळेला सुंदर स्वीप खेळला गेलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. टेक्निकली साऊंड रोहनच्या बॅटमधून हा कणखर दुसरा धमाकेदार आमदार जिल्हा प्रमुख चषक चौकार. डीजे दीपेश, साई दर्शन डीजे, डहाणू संमिश्रण युक्त डीजे एकमेकांचे जीवाभावाचे मित्र आहेत. एकमेकांना वेळोवेळी मदत करणारे असे मित्र पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल. हा टप्पा अचूक पद्धतीने होता. संतोष दवणे गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं या गोलंदाजाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना. नायगावचं मैदान मला त्या अजूनपर्यंत आठवतं. विशाल कोळे यांची स्पर्धा 1 लाखाची एकवीर नायगाव पुरस्कृत, आणि त्या स्पर्धेमध्ये MS11 झाई टीमने काय जबरदस्त धमचाक सोडली होती. ऑन साइडला खेळलाय. फटका तर छान आहे, फक्त चेंडूला दिशा दिले. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, फंबल होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा रोहनच्या बॅटमधून. थिंकिंग पॉझिटिव्ह सहित बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. तुमचा सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. क्रिकेटच्या मैदानात अगोदरच संघाला तुम्ही पाहिलं, अगोदरच मनाने भीती बाळगली तर कदाचित तुम्ही विजयी ठरणार नाही. म्हणून मैदानाच्या आतमध्ये मनाने जिंकता येईल हेच करा. या वेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न केला होता. सरळ चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये धनंजय नाईक च्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11-0. प्रथम बॅटिंग करत असताना नवापूर हा संघ गेल्या वर्षात अप्रतिम चांगली कामगिरी केली होती. आपण विचार केला तर एका साईडला अजिंक्य मराठा या मैदानात अतिशय चांगला खेळ करत प्रथम पारितोषिक पटकावलं. त्यानंतर आपण पाहू शकलात अक्करपट्टीच्या मैदानात खूप चांगला खेळ करत असताना डे नाईट फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगली फलंदाजी गोलंदाजी बहरली. परेश आरेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एकत्रित येऊन ज्या पद्धतीने क्लास दाखवला तो अप्रतिम पाहायला मिळाला होता. तिथे सुद्धा मात्र फर्स्ट प्राइज मिळवलं. आणि तिथून सकाळच्या सत्रामध्ये तिथून निघाल्यानंतर चिंचणीच्या मैदानात त्यांची लेदर बॉल क्रिकेट मांगेला समाजाची मॅच होती. तिथे गेल्यानंतर सुद्धा मात्र चांगलं क्रिकेट खेळलं आणि विजेतेपद पटकावलं. म्हणजे याला म्हणतात एनर्जी लेवल, याला म्हणतात क्रिकेटवरचं डेडिकेशन. अतिशय अप्रतिम पाहायला मिळते. परंतु MS11 झाई टीमला विसरून चालणार नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जाऊन आपल्या नावाची चर्चा करण्यास भाग पडलं गेलं. म्हणजे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही संघ मातब्बर आहेत.
ऑफ साईडला खेळायचं होतं, ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चांगली फिल्डिंग, 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 12वर जाऊन पोहोचली जाते. MS11 झाई, MS म्हटलं तर मोतीलाल शाह हे फक्त नाव नाहीये तर एक ब्रँड तयार झालाय. संघ पराभूत हो किंवा ज्या पद्धतीने विजयी हो, परंतु नेहमीच मात्र या खेळाडूंच्या आणि संघाच्या पाठीशी असतात. ही त्यांची खूप मोठी इच्छाशक्ती आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगला बॉल होता. धनंजय नाईक काय गोलंदाजी केली, आतापर्यंत 2 बॉल हाताळलेत. कालच्या दिवसामध्ये मृदुल पाटीलने प्रभावित केलं, अनिकेतने प्रभावित केलं. खूप चांगली गोलंदाजीचं पृथक्करण त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात. म्हणजे ही खेळपट्टी कधी फलंदाजाला साथ देते, कधी गोलंदाजाला साथ देते. आणि आउटफील्ड जर आपण पाहिली तर आयोजकांनी या आउटफील्डला एवढी मेहनत घेतली की आउटफील्ड खूप फास्ट आहे. चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्हचा पाहायला मिळतोय. फिल्डर धावतायत परंतु त्यांना मिळणं हा बॉल नामुमकिन. सरळ चेंडू निघून जाईल. चौकाराकरिता नेत्रदीपक चौकार. धनंजय नाईकचा ओव्हर द विकेटने मारा आणि जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी मारलेला हा स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. काय फटका आहे. आमचे कॅमेरामॅन मनीष निजाई यांच्या अभिवादनसाठी खणखणीत षटकार. इझिली डन अँड लुक. फटका होता. जसा चेंडू मात्र या वेळेला बॅटमधून निघाला रोहनच्या, त्यावर 6 हिट नाही तर क्लास लिहिलं होतं. ऑफ साईडला या वेळेला गॅपमध्ये चेंडू निघून जातोय. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट, याचाच मी उल्लेख केला होता की आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये. बॉलने या वेळेला बाउंड्री लाईनचा वेध घेतला. चौकार. स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. अप्रतिम ऑफ साईडला रोहनच्या बॅटमधून ड्राईव्ह अप्रतिम पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 27 धावा. 2 षटकांचा खेळ अखेरीस 27 धावा 13.50च्या करंट रन रेटने खूप चांगली बॅटिंग यावेळेला बहरली गेले. धनंजयने 16 धावा खर्च केल्या या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करत असताना 2 षटकांचा खेळ झालाय. 27 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगलं क्रिकेट आयोजन नियोजन अफलातून आपण पाहू शकाल. एक हाय लेवलचं आयोजन कसं असावं. स्पर्धा ही फक्त पैशाने मोठी होत नाही तर आयोजकांच्या खऱ्या अर्थानं हृदयाच्या अंतकणापासून क्रिकेटच्या प्रेमाने ती मोठी होताना पाहायला मिळते. आणि त्यामधली ही लाख मोलाची स्पर्धा आपण पाहत आहेत. आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025. अतिशय वाखाणेजोगे असं आयोजन. रात्रंदिवस डोळ्याला झोप नाही आयोजकांच्या. आपल्या फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त देत असताना आज तुम्हा सर्वांना व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा आहे. आणि म्हणूनच आज प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात घर करून जाणारी ही स्पर्धा आपण पाहू शकाल. आजचा दुसरा दिवस. पालघर डहाणू 24 संघांना प्राधान्य दिले गेले. कालच्या दिवसात 8 संघ आमंत्रित इन्व्हाइट केले गेले होते. अवधूत कामत व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यानंतर भावेश पाटील किड यांना आपण पाहू शकाल. श्रेयस देव यांना आपण पाहतायत. खूप चांगली मेहनत या संपूर्ण आयोजकांनी घेतले. हिलेश भाऊ चौधरी सकाळच्या 17 पासून ते मात्र या व्यासपीठावर पाहायला मिळतात. शाखा प्रमुख 7 पाटी, उपशाखा प्रमुख 6 जे पाहायला मिळतात ते सुद्धा असतात. यावेळेला चिप शॉट जरूर खेळला. फटका छान होता परंतु हवा तसं डिस्टन्स मिळालं नाही. संतोष दवणे त्या ठिकाणी होते. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. रोहन गॉन.
यांना आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर असं निसर्गरम्य अशा वातावरणात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. तुमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं की 6 षटकांचे सामने, प्रत्येक संघाच्या खेळाडूंचा क्लास हा दिसला पाहिजे. काही स्पर्धा आपण लाख मोलाच्या पाहिलेत, तिथे 2-2 3-3 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात. या वेळेला मात्र आल्या आल्या खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु फिल्डरला निवडलं. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. ग्रेट कॅच. हर्ष त्या ठिकाणी पुढे सरसावले होते लॉंग ऑन कडे. फलंदाज बाद. मात्र या वेळेला पार्थ आपल्या संघासाठी काहीच करू शकले नाहीत. बॅक टू द डगआउट. गॉन. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. दरम्यान 27 ला 2 धक्के बसले गेलेत. 27 लॉस ऑफ 2 विकेट. 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. दक्षिण गोलंदाज 2 सफलता प्राप्त करतोय. चांगली रणनीती आखली गेली. आता हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. अप्रतिम चांगला बॉल होता. सावध पवित्र घेत फक्त चेंडूला या वेळेला दिशा दिली गेली. दबाव हटवण्याचा थोडाफार कुठेतरी प्रयत्न धर्मेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28. 28 ला 2. नवापूर वर्सेस MS11 झाई असा सामना आहे. पहिल्या फेरीतील चौथा. त्यानंतर विनस टिंबोडे टीम 2 आत करणार आहे. नेहा 11 मांडा घेवली या टीम समोर. परंतु काय जबरदस्त ड्राइव्ह. क्लास एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल ड्राइव्ह पाहायला मिळतोय. चौकार. गुड शॉट. 4 रन. फक्तचा पुरेपूर वापर करत असताना पायांची हालचाल खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आय कोऑर्डिनेशन, तुमची चेंडूवरची नजर आणि टायमिंग यावेळेला प्रॉपरली टायमिंग पाहायला मिळालं. उलटॉस बॉल होता. ऑफ साईडला. सुसाट वेगाने धावले. कॉलिंग चुकीचं. फलंदाजाला परतावं लागेल. ते मात्र आपण पाहतायत स्वस्तात विकेट फेकली. फलंदाज बाद. गॉन. चांगली झाली होती. 2 षटकांमध्ये 27 धावा, 13.50च्या करंट रन रेटने खेळत होते. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद झाले. दक्षिणने खूप चांगली गोलंदाजी करत जखडून ठेवले फलंदाजाला. पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट्स मिळवले. तिसऱ्या बॉलवर सिंगल आली. चौथ्या बॉलवर चौकार आणि त्यानंतर 5व्या बॉलवर रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. एस, नो अँड वेट या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. ज्यांनी ज्यांनी मात्र उल्लेख केला नाही त्यांना मात्र तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मारवन अट्टापटू असेल, महिला जयवर्धने असेल, इंजमाम उलक असेल, राहुल द्रविड असतील, सचिन तेंडुलकर असतील, रिकी पॉन्टिंग असतील, असे खेळाडू मात्र लवकरात लवकर मात्र रनआउटच्या स्वरूपात जास्तीत जास्त वेळा बाद झाले. बॅकफुटला जात असताना टॅप केलं. 1 रन घेण्यापासून वंचित राहिले. 3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना नवापूर टीम 32 वर जाऊन पोहोचले गेले. 32 ला 3. 32 लॉस ऑफ 3 विकेट.
टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आणि त्यामधली ही स्पर्धा आहे. तरी स्पर्धा ही 5 दिवसांची संपन्न झाल्यानंतर सुद्धा मात्र या स्पर्धेसाठी प्रत्येकाच्या टाळ्या वाजतील त्याचं एकमेव कारण सिस्टमॅटिक मॅनेजमेंट, पारदर्शकता या स्पर्धेची पाहायला मिळते. 32ला 3 षटकांच्या समाप्ती अखेर चौथं षटक. संतोष दवणे या वेळेला परफेक्ट आता कोकण कास या एंड कडून गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड केला. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला. ही टेक्निक आहे संतोष दवणे या गोलंदाजाची. खेळपट्टी मातीची असो, सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो. चेंज ऑफ पेस. मृदुल पाटीलने याच एंडला काय गोलंदाजी केली होती. डेंजरस बॉलिंग कालच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळाली होती. स्लोवर वन बॉल, नकल बॉल आपण पाहतायत. कारण जो टेनिस बॉल असतो ना तो आपण पाहतायत की बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय कित्येक वेळा की स्विंग म्हणतात परंतु स्विंग होताना पाहायला मिळत नाही. तो बॉल मात्र एक तर कट होतो. या वेळेला ऑन साईडला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले परंतु तिथे हर्ष पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34. लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेला खोलवर चेंडू जरूर होता. फुलर लेंथ बॉल पाहायला मिळतो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडेसे दूर खेळले गेले होते. कोणती धाव घेण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाचा. संघाची धावसंख्या स्थिर. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या षटकामध्ये संतोष दवणेने 11 धावा खर्च केल्या होत्या परंतु या षटकामध्ये मी माझा क्लास यावेळेला दाखवेन हे दर्शवतोय. ऑन साईडला जरूर खेळले गेले. खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. आता चांगली फिल्डिंग कमबॅक करतायत. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 35. लॉस ऑफ 3 विकेट. या षटकामध्ये धावा थांबवलेत. ज्या अपेक्षित धावांचं जरूर यावेळेला इच्छाशक्ती होती की या षटकामध्ये धावा यायला हव्यात परंतु अपेक्षित धावा अजूनपर्यंत येताना पाहायला मिळत नाहीयेत. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि इथून मात्र आपण पाहू शकतायत विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडले गेले आणि इथून परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला. षटक क्रमांक 4 कंप्लीट झाले. 4 षटकां संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 36 धावा. आज बड्डे बॉय चेतन आरेकर यांना आपण पाहतायत. आधीला इन्व्हाइट या वेळेला जरूर करावं असं वाटेल. ते सुद्धा आयोजक आहेत. आधी आपण मॅचचा आनंद व्यासपीठावरून घ्यावा. शुभम यांना सुद्धा मी विनंती करेन. यावेळेला अप्रतिम चांगला फटका. टेक्निकली साऊंड. गोड आवाजात गोड चौकार. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. खणखणीत चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर या चौकाराच्या मदतीने 40 धावा. या चौकाराने आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये कुश चौधरी बेस्ट कॅमेरामॅन यांचं स्वागत केले गेले.
कला आहे. ऑन साईडला खेळलाय, खूप चांगला फटका तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, थोडेसे फंबल होत आहेत, परंतु इथून 2 रन्स मिळतील का? यस, डेफिनेटली. प्रशांतच्या गोलंदाजीवर यावेळेला आक्रमकता सिद्ध करतायत, करायला हव्यात, धावा यायला हव्यात. परेश आरेकर न्यू मॅन इन ऑन द क्रीज आपण पाहतायत. नॉन स्ट्राईक एंडला 11 बॉलमध्ये 15 प्रतीकच्या बॅटमधून. आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल शॉट फाईन लेगला. तत्पूर्वी दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि यस, पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट बाईच्या स्वरूपात राकेश राऊत सर दर्शवत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवापूर टीम प्रथम बॅटिंग करत असताना सिंगल डबलला जाणतायत. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक आहे. जर दबाव तुम्हाला हटवायचा असेल, दबाव प्रतिस्पर्धी संघावर टाकायचा असेल, तर तुम्हाला सिंगल डबलचा लाईफलाईनचा वापर करावा लागतो आणि तेच केलं आतापर्यंत प्रतीकने. धावा येत आहेत. प्रशांत धावा मात्र रोखेल का? अप्रतिम, चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. तेवढेच मात्र चांगले एफर्ट सुद्धा आपण पाहू शकाल. नो पेन नो गेन, कष्ट विना फळ नाहीये. 1 रन ऍड होईल, स्मार्ट सिंगल. संघाची धावसंख्या 45, 45ला 4. खेळेल तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ग्रामीण भागातील खेळाडू सुद्धा मात्र नेहमीच आपण पाहू शकतायत की पुढे जात असताना परिस्थितीवर मात देऊन आज ग्रामीण भागातील खेळाडूंनी आपल्या नावाची चर्चा करण्यासाठी भाग पाडले. टप्पा पडल्यानंतर खूपच बाहेर होता, स्लोवर 1 चेंडू जरूर होता, परंतु यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर जात असताना वाईटच्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 46, लॉस ऑफ 4 विकेट. 46ला 4. 4 बॉल फेकून झालेत आतापर्यंत प्रशांतचे. प्रशांत एक अष्टपैलू खेळाडू आहे. परेश आरेकर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर मनसुबा बाळगला होता. सिंगल मेल, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. यस, डेफिनेटली परेश आरेकर हा तिसरा फलंदाज असा बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. नवापूर टीमला अजून एक धक्का. ब्रँड बना आणि हेच नेहमीच आपण सातत्याने पाहिलंय. ध्रुव 11 सातपटीच्या माध्यमातून ऑन साईडला खेळले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना खराब फिल्डिंग आणि त्याचा परिपूर्ण भुगतान करावं लागतं. 2 धावांवर करावं लागणार नाहीये. मात्र इथून चौथा हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतो. नवापूर टीमला अजून एक धक्का. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती जवळजवळ 5 षटकांच्या समाप्ती अखेर 48 धावा. 48. अतिशय ध्रुव 11 सातपटी या टीमवर आधारित हे सॉन्ग. पहा, क्रिकेट खेळत असताना, आयुष्य जगत असताना आपला स्वतःचा साधेपणा टिकवा. तो साधेपणा एक दिवस तुमचा ब्रँड बनेल. 48ला 6.
चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. फार वेगवान बॉल होता आणि पुन्हा एकदा हा 5वा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. धनंजय नाईक कमबॅक करतायत. गॉन. स्थिती आतापर्यंत नाजूक आहे. 48 धावा फलकावर, परंतु गोलंदाजी सुद्धा तेवढी स्ट्रॉंग आहे नवापूर टीमची. या वेळेला मात्र बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता धनंजय नाईक. एक ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो झेल मला अजूनपर्यंत आठवतो. नायगावच्या मैदानात काय सूर उडी मारून झेल टिपला होता आणि बेस्ट फिल्डरचा किताब त्याच्या नावावर पाहायला मिळाला होता आणि त्याला सन्मानित केलं होतं. 48ला 7, 6वं षटक हे प्रगतीपथावर. हीच तुमची स्ट्रेंथ असते. गोलंदाजी फलंदाजी ऑन साईडला खेळलंय. पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर या वेळेला पुढे सरसावत आहेत, मात्र त्या फिल्डरचा आज हर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्या फिल्डरचा बॉल काही साथ सोडत नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर कम्स ऑफ 50. 50 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 3 बॉल आहेत. माइंड सेट केलं असेल की या 3 बॉलमध्ये मॅक्झिमम 6 ते 8 धावा यायला हव्यात. इथून ऑफ साईडला जरूर ड्राईव्ह खेळले गेले. खूप वेग होता या बॉलला. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 51. लॉस ऑफ 7 विकेट. नवापूर टीम. शेवटचे 2 बॉल आहेत. या 2 बॉलमध्ये दीपेश एक मोठा फटका मारेल का? अक्षय या वेळेला स्ट्राईक एंड कडे पाहायला मिळतोय. अक्षय या वेळेला आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर बॅटची एज घेत सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. तो इथून जर आपण पाहिलं तर ऑलरेडी कॅच कॅरी केलाय का? यस, डेफिनेटली दोन्ही पंच मात्र त्या ठिकाणी सहमत आहेत. लेग स्क्यूचे पंच पाहायला मिळत आहेत. राकेश राऊत यांनी परफेक्ट निरीक्षण केलं की काही इंचांवर जमीन कॅरी केलाय आणि पिठावर या स्पर्धेचे अनमान शान हिलेश भाऊ चौधरी यांना आपण पाहतायत. त्यांच्या समवेत भावेश पाटील की या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळाला. अवधूत कामत व्यासपीठावर आहेत. रोहन आरेकर साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेतन पागधरे बड्डे बॉय आजच्या दिवसामध्ये ते सुद्धा आपण पाहू शकाल व्यासपीठावर. सिद्धार्थ, संपूर्ण ही टीमने जी मेहनत घेतली. अप्रतिम चांगला बॉल पाहायला मिळतो आणि शेवटचा बॉल डॉट येत असताना धनंजय नाईकने जबरदस्त गोलंदाजी करत आक्रमकता गोलंदाजीमध्ये सिद्ध केली. बॉल या वेळेला मात्र आपण पाहतायत वळण घेणारा होता, बाहेर निघणारा होता आणि इथून 6 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या 51, विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य MS11 झाई या टीम समोर ठेवलंय. ते नवापूर या टीमने दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघ बलाढ्य पाहायला मिळत आहेत आणि दोन्ही टीममध्ये एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये. तत्पूर्वी आपण अवधूत कामत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील की नेक्स्ट मॅच
धावाची विश नेटवर्क लाईव्हच्या माध्यमातून ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. आणि सर्वात महत्त्वाची बाब रनआउट्स, हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे नवापूर या संघासाठी. 5 फलंदाज तब्बल धावाच्या स्वरूपात बाद झाले. धावा प्रत्येकाला हव्या आहेत, पण धावा घेताना तो अभ्यास महत्त्वाचा आहे की आपण 1 पूर्ण करू शकतो, 2 पूर्ण करू शकतो, 3 पूर्ण करू शकतो. त्या गोष्टीचा अभ्यास महत्त्वाचा आहे, तर्क बांधणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्या गोष्टीचा विसर कदाचित नवापूर संघाच्या फलंदाजांना पडला. बघा आणखीन एक फलंदाज या ठिकाणी धावाचीच्या स्वरूपात बाद तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळते विश नेटवर्कच्या माध्यमातून. डाव संपल्यानंतर त्या डावाची हायलाइट ऑनस्क्रीन येते. आणि दबदबा खरं तर झाई संघाचा राहिला. MS झाई 11 या संघाचा दबदबा म्हटलं तरी हरकत नाहीये, कारण तिसरा सामना ज्या ठिकाणी 82 धावा बनल्या होत्या 6 षटकांमध्ये आणि आता चौथ्या सामन्यामध्ये बनलेले आहेत 51 मध्ये 52चं लक्ष ठेवलेलं आहे. पण जशी तर माहिती मी इतर संघांची काढली, मी नवापूर संघांची सुद्धा थोडीशी माहिती काढलेली आहे, ज्या संघामध्ये तसे गोलंदाज आहेत जे आश्चर्याचा धक्का फलंदाजांना देऊ शकतात. एक चांगली लढत प्रेक्षकांना अपेक्षित आहे. एकतर्फी सामना कोणाच्या लक्षात राहत नाही. जी लढत शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचते त्या लढतीची चर्चा पंचक्रोशीमध्ये केली जाते. आणि पहिल्या डावाच्या हायलाइट्सच्या माध्यमातून गोलंदाज अधोरेखित राहिले, पण क्षेत्ररक्षण थोडंसं चुकलं MS 11 झाई या संघाचं. खूप मिस्टेक्स झाल्या क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत, त्याचमुळे सिंगल डबलमध्ये कन्वर्ट फलंदाजांना करता आलं आणि चुकलेल्या क्षेत्ररक्षणामुळे मला असं वाटतं नवापूर संघाचं 8 ते 10 धावांचा फायदा सुद्धा झालाय. पण तितकी त्यांनी रिस्क सुद्धा घेतली. फलंदाज धावचीच्या स्वरूपात सुद्धा बाद झाले. तर सारासर विचार केला तर एक चांगली फायटिंग टोटल नवापूर या संघाने बनवलेली आहे आणि MS झाई 11 या संघाला 52 धावा पूर्ण करायच्या आहेत. तर नवापूर 11 या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत पहिल्या षटकासाठी. दीपेश नाईक आणि समोर फलंदाज आहे MS 11 झाई या संघाकडून जयराज आणि प्रशांत. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत जयराज आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत. 52चं लक्ष आहे. पहिली 2 षटकं खूप महत्त्वाची आहेत नवापूर 11 या संघाचा दृष्टिकोन पाहिला तर. ज्या ठिकाणी त्यांनी जर 15 ते 18 या रेंजमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला रोखलं तर मग मजा येईल या सामन्याला. सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन. सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय वाईड ऑफ, लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेग. पहिला बॉल. मी म्हणालो होतो की वेग भन्नाट आहे, गोलंदाजीचा उच्च स्तर नवापूर 11 या संघाकडे आहे आणि पहिलाच बॉल बघा खोलात ठेवला होता. वाईड यॉर्करचा पर्याय त्यांनी वापरला. पिचिंगला फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. वेग भन्नाट आहे गोलंदाज दीपेश खेडे आणि वेगाचं ते उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवर सादर करताना फलंदाजाला संभ्रमात टाकताना दीपेश. डॉट बॉल. फुलटॉस बॉल, स्क्वेअर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षण बघा बॉलला स्टॉप केलंय. टाळ्या मिळतील जेव्हा जेव्हा तुम्ही चांगला खेळ द्याल, तेव्हा तेव्हा तुमच्या त्या खेळाला प्रतिसाद देणारे इकडे चाहते प्रेक्षक सुद्धा आहेत. आणि लगेचच जसं क्षेत्ररक्षण खूप चांगलं राहिलं, आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्यात, तर त्या क्षेत्ररक्षकाला सुद्धा टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया विश नेटवर्क लाईव्हवर. लेदर बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी तुम्हाला सहसा पाहायला मिळतात, पण जेव्हा मैदान हे समतल असतं, खास खळगे कमी असतात, अशा मैदानावर क्षेत्ररक्षण करताना सुद्धा खेळाडूंना मजा येते. आणि या श्रॉफ मैदानावर आपण ही स्पर्धा पाहतोय. आमदार जिल्हा प्रमुख चषक सातपाटी. वेळ आपण लगाचा वेळ नोंद केलेली आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके पूर्ण करायची आहेत. ही पहिली पूर्व सूचना नवापूर टीमला मिळते. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 धाव. नो बॉल. ओव्हर स्टेप झालेत आणि त्याचमुळे इतका चांगला चेंडू हाताळूनही तो फायदा झाला नाहीये. एक्स्ट्रा रन मिळते MS झाई 11 या संघाला आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. दुपारचं सत्र खरं तर फलंदाजांसाठी फायद्याचं ठरतं, म्हणूनच गोलंदाज दुकाल देखील तितक्याच आत्मीयतेने आपल्या अनुभवाचं सादरीकरण करतोय. दीपेश राऊंड विकेट.
खोलात ठेवलेला बॉल बॅटच्या टोला कनेक्ट झालाय का पाहूया. एक धाव तर पळून पूर्ण केलेली आहे विथ बॅट इन्व्हॉल्वमेंट. ती एक सिंगल कंप्लीट झालं. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला आवडेल या परफेक्ट ब्लॉक होल बॉलला. दीपेशने परफेक्शन जोपासलेलं आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसरा बॉल ओव्हरस्टेज झाले, नो बॉल, त्यानंतर सिंगल. तर एकंदरीत परफेक्ट बॉलिंग अटॅक. पहिल्या षटकासाठी नवापूर 11 या संघाला जो पर्याय वापरायचा होता तो पर्याय वापरलेला आहे. फलंदाजांना हात खुले करण्याचा मोकाच मिळत नाहीये. धावसंख्या 3. फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, वेगानं बॉलवर पोहोचतील, धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. फलंदाजांना हालचाल करण्याची परवानगीच मिळत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. तुम्हाला परफेक्ट राहावंच लागेल. जी भूमिका तुम्हाला मिळाली आहे त्या भूमिकेला तुम्हाला न्याय द्यावाच लागेल, तरच तुमची संघामध्ये जागा बनते. फुलटॉस बॉल. यावेळेस संधी मिळाली, लॉंग ऑनला क्लिअर केलं, मिडॉनला थोडासा कामाला लावलं आणि या 4 धावांच्या मदतीनं कुठेतरी धावांची कोंडी झाली होती, ती कोंडी फुटली. चौकार. असं म्हटलं जातं. यॉर्कर लेंथवर जास्तीत जास्त गोलंदाजी चालू होती. बॅटची आउटसाइड एज आणि शॉट थर्ड मॅनला झेल देऊन जयराजचा खेळ संपलेला आहे. दीपेशला जे काम करायचं होतं त्याने काम केलं. पहिला धक्का MS11 जाई. विकेट डाऊन. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळवला. बघा स्टान्स चांगला होता, स्ट्रोक सिलेक्शन योग्य होतं, पण दूरवरच्या चेंडूला छेडण्याचा प्रयत्न करताना तुमची बॅटस्विंग योग्य झाली पाहिजे, टायमिंग जुळलं पाहिजे, ते जुळलं नाही. आणि त्याचमुळे पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर जयराजला परतावं लागते आणि यशस्वी षटक दीपेशने संपवलेलं आहे. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 7 वर. आव्हान होतं 52 पैकी 7 पूर्ण केल्यात, म्हणजे जिंकण्यासाठी आता 30 चेंडू आणि 45 धावांची गरज. 30 balls and 45 मॅच इज ऑन. मी म्हणालो होतो की पहिल्या 2 षटकांमध्ये जर 15 ते 18 या रेंजमध्ये रोखलं तर मग सामना शेवटच्या षटकामध्ये जाण्याची शक्यता वाढू शकते आणि आता तसं कुठेतरी घडते. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग प्रकार बोलत होतात परेश आरेकर. फुल लेन बॉल. विकेट किपरलाच कळला नाही. बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्राने या षटकाची सुरुवात होते. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते 8 वर. अगोदर धावफलक तितका मोठा सजवला नाहीये फलंदाजांनी नवापूर 11च्या, आणि त्याचमुळे गोलंदाजांची कसोटी थोडीशी वाढते. फुलटॉस बॉल. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचंय. थोडासा संकुचित खेळ दिसतोय फलंदाजांचा. म्हणजे जाई संघाला इतकं प्रेशरमध्ये मी कधी पाहिलं नाहीये, पण या रनचेसमध्ये तो प्रेशर स्पष्ट दिसतोय. वेद यांना अजूनही स्ट्राईक मिळाले नाही. प्रशांत हे पहिल्या षटकात होते, एक्सपिरियन्स त्यांचा देखील चांगला आहे, पण या ठिकाणी आताच्या घडीला वरचढ भूमिका नवापूर या संघाची दिसते. त्यांना देखील ठाऊक आहे की फलंदाजांची रेंज आहे, पण ती रेंज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न गोलंदाजांचा राहिलेला आहे. फुल टॉस होता, यावेळेस आवाक्यात होता, अटेम्प्ट झाला नाहीये. नेमकं झालंय काय? प्रशांतला 4 चेंडू त्याने घेतले. बघा फुल टॉस बॉल. चेंडूला फॉलो करण्याऐवजी त्यांनी बॅकफुटला थांबणं पसंत केलं, पण फुलटॉस बॉलला कधी कधी फॉलो करून खेळावं लागतं, पण ते होत नाहीये. कदाचित चेंडूच्या मागे जाण्याचा प्रयत्न फलंदाजाचा दिसत नाहीये. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळते. हे षटक थोडंसं लांबेल. 2 व्हाईट बॉल्स या षटकात आले, 2 डॉट बॉल्स. धावसंख्या 9. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सुरुवात दोन्ही संघांची योग्य राहते. जे काम ज्या खेळाडूला दिलंय ते काम चालू आहे. ड्राईव्ह केलंय अलॉंग द ग्राउंड. मिडॉपला परफेक्ट कलेक्शन. क्षेत्ररक्षकाचं धाव घेण्याचा प्रयत्नच होत नाहीये. डॉट बॉल पर्सेंटेज वाढते. धावसंख्या 9 झालेली आहे. एक गडी बाद.
पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉल पोहोचतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा कॉल. थ्रो येतोय. बॉलिंग एंडला गॅदर होत नाही. त्याचमुळे 2 धावा मिळत आहेत. 2 धावा वाढतील. धावसंख्या पोहोचते आता 11 या आकड्यावर. 11 रन्स ऑन बोर्ड. फक्त एक चौकार आलेला आहे मागच्या 9 चेंडूंवर. एक्स्ट्राची थोडीशी मदत MS11 साई या संघाला मिळालेली आहे. धावसंख्या 11 झाले. 1 गडी बाद. शेवटचे 2 बॉल्स बाकी या पॉवर प्ले मधले. बोट फिरवली होती चेंडूवर आणि त्या रिस्ट मोमेंटमुळे चेंडूला थोडंसं वन मिळालं. चेंडू थोडासा लेट रिलीज केला आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने रोटेट होतोय. परेश आरेकरची ही खासियत आहे आणि म्हणूनच खूप चांगल्या पद्धतीनं या षटकाला त्यांनी आपल्या अनुभवाने आणि प्रतिभेनं सांभाळलेलं आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. दीपेशला परेशची उत्तम साथ मिळाले. फुलटॉस बॉल पण तितकासा कन्व्हिनियंट कनेक्शन नाहीये पण काही धावा मिळतील सुद्धा. थ्रो बॉलिंग एंडला झाला होता. बॅकअप नव्हतं. 1 धाव मिळते. 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर 52चा पाठलाग करता धावसंख्या झाली आहे MS11 साई या संघाची 12 धावा. 1 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 40ची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 40 धावांची गरज. विरूचा पाहायला मिळाला. कारण कठीण असते जेव्हा 2 फलंदाज बाद होतात. संयम बाळगावा लागतो कधी कधी. पण काही फलंदाज असे असतात की संयम हा त्यांच्या डिक्शनरीमध्ये नसतो. सकाळी अज्जू बारी यांच्याकडून अपेक्षा होती चांगल्या खेळाची. अपेक्षाची पूर्तता झाली नाही. सकाळी आपण पंकज पाटीलची गोलंदाजी पाहिली. अनिकेत राऊतची गोलंदाजी पाहिली. तर बॉलिंग युनिट खरं तर या आजच्या दिवसातल्या प्रत्येक संघाचं खूप स्ट्रॉंग आहे असंच दिसून आलेलं आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटचे. चांगलं कलेक्शन. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये पण काहीतरी प्रॉब्लेम चाललाय दोन्ही एंडला. बॉल गॅदर होत नाहीये आणि थोडा त्रास होईल जर ह्या चुका सातत्यानं होत राहिला तर. कारण बहुतांश आपण पाहतो की जेव्हा शेवटच्या बॉलवर निकाल पोहोचतो या सर्व गोष्टींची शहानिशा आपण आपल्या मनामध्ये करत असतो की आपण हे केलं असतं तर हे झालं असतं. ते केलं असतं ते झालं असतं. पण तो विचार आताच करायला हवा की आपल्याकडून काय चुका होत आहेत. धावसंख्या 13. 1 गडी बाद. नेक्स्ट बॉल दीपेश. फुलटॉस बॉल बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळतोय. एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन फलंदाजाचा खेळ. पण पाहूया या ठिकाणी अंपायर्सच्या वतीनं इम्पॅक्ट चेक करण्याची सूचना आलेली आहे. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट त्याची चाचपणी करतील. अभि दांडेल सर येत आहेत विश नेटवर्क लाईव्हच्या PCR रूम मध्ये म्हणजेच घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आपण आलेलो आहोत. आणि आता पाहूया काय नेमकं घडते या घटना पुनर्तपासणी कक्षामध्ये. धावसंख्या 13. 1 गडी बाद. 13 चेंडूचा खेळ झाला. पण आता या चेंडूवर नेमकं काय घडतंय त्या गोष्टीची तपासणी आता चालू आहे विश नेटवर्क लाईव्ह या YouTube वाहिनीच्या PCR रूम मध्ये. 60चे चेंडू खरं तर आज गोलंदाजांसाठी सुद्धा फायद्याचे राहिलेले आहेत. दरम्यान हा बॉल नो आहे. इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट. त्याचमुळे बचावलेले आहेत फलंदाज. पुन्हा एकदा आपण फलंदाजाला खेळताना पाहणार आहोत. पुढचा बॉल फ्री हिट आहे. संधी मिळते फलंदाजांना. MS11 झाई या संघाच्या या सर्व समर्थकांच्या भुवया उंचावल्या होत्या की नेमकं काय घडणार आहे. पण आता कुठेतरी सुटकेचा निश्वास त्यांनी टाकलाय. फ्री हिट आणि कुठेतरी क्षेत्ररक्षकाने बॉल डिलिव्हर करताना हालचाली करायच्या असतात. काही काही गोष्टी आहेत जेव्हा आपण व्ह्यू फाइंडर मध्ये असतो गोलंदाजाच्या किंवा फलंदाजांच्या. दरम्यान धावसंख्या 15. 1 गडी बाद. 13 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा बॉल आहे फ्री हिट. स्ट्रायकर एंडला प्रशांत. एअर स्ट्राईक करावी लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. रिस्क तितकी नव्हती. लॉंग ऑफला झेल टिपलाय पण नुकसान तितकं होणार नाही. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 16 या आकड्यावर. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. गुडलेनचा बॉल चांगलाच अटेम्प्ट घेतला पण ताकद थोडीशी कमी पडली आणि म्हणूनच दुपारच्या सत्रामध्ये जितके अपेक्षा होती की बॉल सीमारेषेच्या बाहेर जास्त जातील
हवेची मदत घेत असताना, पण तसं काही दिसत नाहीये. एअर स्ट्राईक करायची होती पण बॅटची टॉपेज. पण आता दीपेशचा विकेटचा रकाना भरतोय. हा दुसरा विकेट त्याच्या खात्यात जातोय. वेद पहिल्याच बॉलवर गोल्डन डकवर बाद. 16 धावा, 2 गडी बाद. पोचतोय. 2 फलंदाज बाद झाले. जयराज ज्यांच्याकडून जास्तीत जास्त धावांची अपेक्षा होती, अपेक्षा भंग झाला. जयराज पहिल्या षटकात बाद झाले शेवटच्या बॉलवर. त्यानंतर वेद हे सुद्धा शून्यावर बाद झालेले आहेत. प्रशांत एका बाजूनं आपल्या संघासाठी थांबण्याचा निर्णय घेत आहेत, पण पाहूयात त्यांना साथ देण्यासाठी संकल्प मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. पाहूया संकल्पच्या वतीनं तो जिंकण्याचा संकल्प घेतला जाईल का. MS11 साई ही टीम थोडीशी अडचणीत सापडलेली आहे. पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा गोळा करायच्या होत्या तितक्या धावा गोळा झाल्या नाहीयेत, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये. दीपेश तयार. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. आता वाटतंय की MS11 झाई ही टीम सुद्धा खेळते या रनचेस मध्ये. चौकार, 4 धावा. वाढायला लागली तर मग तुम्हाला धडपड सुद्धा वाढवावी लागते, आणि तीच धडपड आता मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्याच बॉलवर संकल्पच्या वतीने पाहायला मिळाले. चौकार आलाय. चांगला ऑन ड्राईव्ह सजवलाय त्यांनी. फुलटॉस बॉल बॅटच्या आउटसाइड एज. बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षण चुकलंय. धावेचा प्रयत्न पण दुखापतग्रस्त आहे संकल्प, त्यामुळे धाव घेण्याचा विचार करतात. त्यांच्याकडेच आक्रमक फटक्यांची उत्तम निवड आहे, पण सिंगल डबल घेताना तो विचार करावा लागेल प्रशांतला सुद्धा, संकल्पला सुद्धा. पण अजूनही धनंजयचं येणं बाकी आहे. धनंजयला राखून ठेवलेलं आहे. एकवीस धावा, 2 फलंदाज बाद. ओ फुलटॉस, आणि तो सुद्धा बीमर. खूप जास्त उंचीने हा बॉल डिलिव्हर्ड झालाय, हातातून निसटलेला आहे. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. म्हणजे पूर्णपणे डोक्याच्या उंचीनं. तर या गोलंदाजाने 2 बीमर्स हाताळलेले आहेत, त्याचमुळे आता बदली गोलंदाज वापरावा लागेल. तर पाहूया तो गोलंदाज कोणता येतोय. बघा, गोलंदाज असा निवडला गेला पाहिजे जो यानंतर षटक हाताळणार नाही, आणि ज्याने या अगोदर षटक हाताळलं नाही. चला पाहूया कुठला गोलंदाज निवडला जातोय. वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन लॉज क्रिकेटच्या खेळामध्ये. आता पाहूया कुठल्या गोलंदाजाला वापरलं जाते. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. पार्थ येत आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच या 9 बॉलच्या मदतीनं 21 धावा. 21 झाल्यात, राईट. 22 ही धाव मोजले का. एकवीस धावा झाल्यात, आणि जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. सामना सुरू राहिलेला आहे. फ्री हिटचा बॉल बदली गोलंदाज वापरला जातोय. बॉलिंग ट्रॅकवर येतोय पार्थ. ओव्हर द विकेट. फुलटॉस बॉल, आणि फ्री हिटच्या बॉलवर आता तो तडाका धडाकेबाज बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये संकल्पच्या वतीनं येतोय षटकार. 6 धावा.
बॉल आहे आणि बॅटिंग टीमने आपला रेफरल गमावलेला आहे. तर आपण स्कोर कार्डकडे वळूया. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकं समाप्तीने धावसंख्या झालेली ती म्हणजेच 27 धावा, 27 रन्स. जिंकण्यासाठी 25 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18. पहिल्या 2 षटकात खूप चांगला खेळ, पण मागचं षटक थोडंसं महागडं राहिलं. काही अंशी फलंदाजांना थोडासा वेळ देऊन गेलं. संकल्प बघा, 4 चेंडू 10 धावा. प्रशांत 11 चेंडू 7 धावा. हा विरोधाभासच मी म्हणेन, कारण प्रशांतचा स्ट्राईक रेट थोडा चांगला असायला हवा. जो पहिल्या क्रमांकावर आलेला आहे, पण तो थोडासा वेळ घेतोय, स्वतःला वेळ देतोय. पण संघासाठी किती वेळ घ्यायला हवा आणि किती मेहनत घ्यायला हवी त्याचं गणित तुम्हाला व्यवस्थित सोडवायचं आहे. 18 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 27, 2 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 25, बॉल शिल्लक 18. बॉलिंग प्रकार बॉलर तयार, परेश आरेकर. आपण बार होता पण रेंज मध्ये होता आणि या चेंडूला आउट ऑफ रेंज करण्याचा जो प्रयत्न होता तो प्रयत्न गडबडला फलंदाज प्रशांतचा आणि परेशच्या या 4थ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर परतावं लागतंय फलंदाजाला. विकेट डाऊन. मोठं क्रिकेट खेळलेलं असा तुमच्यावर दडपण येतच, पण काय जबरदस्त कॅमेरा वर्क पाहायला मिळालंय. साइड अँगलने आपण या घटनेला पाहिलं. मोनित कुडू यांच्या वतीनं हा कॅमेरा अँगल तुमच्या स्क्रीनवर आला होता. प्रत्येकाला चांगलं द्यायचंय. जर कॉम्पिटिशन केलं साहिल, हु इज द बेस्ट, कुशल, मनीष की मिस्टर कुडू? पण नाही, तिघांची कामगिरी वाखाणण्यात प्रत्येक जण या आजच्या दिवसासाठी किंवा या स्पर्धेसाठी विशिष्ट मेहनत घेताना पाहायला मिळालाय आणि म्हणूनच चांगलं टेलिकास्टिंग विश नेटवर्कचं. नेक्स्ट बॉल हलक्या त्याने फ्लिक करायचं होतं. बॉल तर धीम्या गतीने स्क्वेअर लेगला पोहोचतो. यष्टीरक्षक वेगाने बॉलवर पोहोचेल. सिंगल होते कंप्लीट आणि सिंगलवरच दोन्ही फलंदाज थांबलेले आहेत. धनंजय नाईक, ज्याचा उल्लेख मी केला होता की राखून ठेवलेला आहे धनंजयला, पण आता तो किती वेळापर्यंत थांबेल आणि किती वेळापर्यंत तो संयम बाळगेल हे देखील पाहणं तितकंच रंजक ठरेल, कारण आता सामन्याचा निकाल पुढच्या 10 ते 15 मिनिटात तुमच्या समोर येणारच आहे. धावसंख्या 28 झाले. 3 फलंदाज बाद. 4थ्या षटकात 2 बॉल डिलिव्हर्ड झाले. स्ट्रायकर एंडला संकल्प. फुल टॉस होता. बॅकलिपला खूप चांगला यूज करतो संकल्प, जरी तो दुखापतग्रस्त आहे पण बॅकलिप खूप स्ट्रॉंग आहे. टायमिंग जुळते, ते कनेक्शन बॅट आणि बॉलचं व्यवस्थित होते. धावा मिळत आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज जो आहे संकल्पचा कमी आहे इतर फलंदाजांची तुलना केली तर, ते महत्वाचं आहे. आणि पाहूया धनंजयची साथ संकल्पाला कशी मध्ये. ही पार्टनरशिप खूप महत्वाची असेल. MS11 झाई संघासाठी धावसंख्या 29. 3 फलंदाज बाद. ऑन साइडला आडव्या बॅटनं लपेटलाय पण परेश आरेकरने क्षेत्ररक्षक ठेवलाय. जे इतरांना जमत नाही ते मी जमून घेतो. परेशने ते जमून घेतलेलं आहे आणि सातत्याने विकेटचा शोध घेतोय. महत्वपूर्ण फलंदाज होतोय बाद. धनंजय बॅक टू आउट. आहे कॅप्टनने अगोदर टॉससाठी यायचे, मॅचा पुरस्कार नंतर दिला जाईल. जो संघ जिंकणार आहे नवापूर किंवा जाई, तर त्या कॅप्टनने अगोदर टॉससाठी यायचे, मॅचा पुरस्कार नंतर दिला जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये पोहोचतायत. हर्ष येत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये हर्षकडून ज्या झालेल्या चुका आहेत त्या चुकांची भरपाई करण्याची योग्य संधी आहे. क्रिकेट तुम्हाला मोका देते आणि पाहूया या डावामध्ये स्वतःला सिद्ध करतोय का मैदानाच्या आतमध्ये हर्ष, कारण आवश्यकता आहे. मोतीलालजी शाह यांचा संघ तुम्हाला काय पाहायला मिळतो. MS11 झाई आणि एका बाजूला नवापूरचा संघ मालक आहेत राहुल तांडेल यांचा संघ. नवापूर फुलटॉस मिस करतोय. ती तयारीच नव्हती या फुलटॉसची हर्षची. त्यास मी आता ड्रिल करून दाखवतात की अजून वेगळ्या पद्धतीने आपण या स्ट्रोकला खेळू शकलो असतं, पण वेळ निघून गेलेली आहे आणि परेशने त्याची उपलब्धी दाखवली.
मैदानाच्या आतमध्ये त्याच्या वतीनं आतापर्यंत 11 चेंडू हाताळले गेले आहेत गोलंदाजी करताना. 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत आणि इकॉनॉमिकल राहिलेत. 8 धावा त्यांनी खर्च केल्यात. शेवटचा बॉल या चौथ्या षटकाला धावसंख्या 30 झाला. जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 22 टार्गेट आहेत. 13 बॉल्स अँड 22. नेक्स्ट बॉल प्लेस केले. बॉलला एक धाव घेतली. ती रिस्की होती. दुखापतग्रस्त आहे तरी सुद्धा त्यांना माहिती आहे की माझं स्ट्राईकवर राहणं किती महत्वाचं आहे आणि म्हणूनच स्ट्राईक स्वतःकडे ठेवत्यात. संकल्प 4 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 31. 4 फलंदाज बाद. MS11 जाई जिंकण्यासाठी पुढच्या 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे 21 ची. 12 चेंडू 21 धावा. कॅसेट्स असतात, कॅसेटवर गाणी ऐकतोय. जत्रेमध्ये ही गाणी तुम्हाला ऐकायला मिळतात. मुख्यत्वे जे बाईकवाले असतात विहिरीमध्ये गोल 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 करतात त्याला मोदका कुवा म्हणतात. तिकडे तुम्हाला गाणी आहे महालक्ष्मीच्या यात्रेमध्ये ना. चला चालू असलं सामन्याच्या दिशेने वळूया. 4 षटकं झाले. धावसंख्या 31. 4 फलंदाज बाद. जिंकण्यासाठी 12 चेंडू 21 ची गरज. दोन्ही संघात शुभेच्छा. बॉलिंग ट्रकवर कश्यप. स्ट्रायकर एंडला आहे संकल्प. हा कॉन्टेस्ट आता वरच्या स्तरावर घेऊन तुम्हाला जाणार आहे. कारण कोण जिंकेल तुम्ही फक्त तर्क करू शकता पण निकाल काय लागेल या गोष्टीचा तर्क तुम्ही करू शकणार नाहीये. क्वालिटी क्रिकेट जाई आणि नवापूर या दोन्ही संघांच्या वतीनं प्रेक्षकांना पाहायला मिळते. स्वागत आहे आमदार जिल्हा प्रमुख चषक सातपाटी 2025. ध्रुव 11 क्रिकेट संघाचाही दमदार नियोजन. दुसरा दिवस आहे आणि या दुपारच्या सत्रातला एक महत्वपूर्ण सामना. शॉर्ट लेन बॉल होता. तयारीच होते. पूर्व तयारी होती या स्ट्रोकची. बॉलला खेळलाय बॅकवर्ड स्पेलेक्स सीमारेषा पार. दाखवलाय दम. मिळवल्यात 6 धावा मॅक्सिमम. पाहायला मिळालंय पण पाहूया गोलंदाज कश्यपकडे या षटकाराचं प्रत्युत्तर आहे का. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ क्विक रिप्लाय असं म्हटलं जातं आणि तो रिप्लाय ते पुनरागमन आता कश्यपच्या वतीनं पाहायला मिळते का. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. पुढचा बॉल कश्यप ओव्हर द विकेट. यावेळेस बॅकफुटला सरकत असताना कट करण्याचा प्रयत्न. पुनरागमन होईल ते देखील दणक्यात होईल तेच सांगतात मैदानाच्या आतमध्ये कश्यप. पहिला बॉल जरी फलंदाज संकल्पच्या नावावर होता पण पुढचा बॉल गोलंदाज कश्यपच्या नावावर केलाय. पुन्हा एकदा इक्वेशन बदलतंय. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे आणखीन 15 धावांची. 10 चेंडू 15 धावांची गरज. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कश्यप ओव्हर द विकेटनं. बॅटची लिडिंग एज बॉल मागे. शॉर्ट स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत आणि आता पुनरागमन जसा मी उल्लेख केला होता दणक्यात केलंय कश्यपने. पहिल्या षटकाराचा वचपा. फलंदाज संकल्प बॅक टू द आउट. सुरू ठेवलेला आहे. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर वाटलं होतं की तसाच खेळ संकल्पचा या षटकामध्ये पाहायला मिळेल. या षटकामध्येच MS11 जाई संघाचा विजय होईल का पण त्यानंतर दुखापतग्रस्त असूनही चांगला खेळ. टाळ्या होऊन जाऊ द्या संकल्पसाठी. जेव्हा गरज होती तेव्हा संघाची गरज भागवताना त्यांनी चांगल्या स्ट्राईक रेटने खेळ दिलेला आहे. आपल्या संघासाठी 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे हा एकटा फलंदाज आहे त्याने डबल डिजिट गाठलेली आहे पण इतरांना अजूनही ते स्वप्न पूर्ण करायचं. हा सामना जिंकायचा आहे तर मात्र अजूनही पुढचे 9 चेंडू खूप महत्वाचे. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. म्हणतात की कधी कधी यशासाठी नशिबाशी भांडावं लागते आणि पाहूया ते मैदानाच्या आतमध्ये एक गोलंदाज करतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी खूप चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या बॉलवर षटकार संकल्पच्या वतीने आला पण पुढचा बॉल डॉट आणि तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. 9 चेंडू 15 ची गरज आहे. एका बाजूला नवापूर एका बाजूला जाई. दोन्ही संघांना पहिली फेरी जिंकायची आहे. पुढच्या फेरीत पोहोचायचे पण ते फेरी जिंकण्यासाठी दोन्ही संघांची मेहनत दिसते. दोन्ही संघांचा संघर्ष दिसतोय जो खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. सामना जिंकण्यासाठी स्पर्धा जिंकण्यासाठी आणि तो संघर्ष आता स्ट्रायकर एंडला फलंदाज प्रियेशच्या वतीने कसा पाहायला मिळतो पाहूया. 7व्या क्रमांकावर प्रियेश. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर कश्यप.
खुचून मारलाय, पूल करण्याचा प्रयत्न, गॅप शोधलाय, क्षेत्ररक्षक 2 पोहोचतात बॉलवर. सरते शेवटी बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. एक धावेचं महत्व या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे आणि म्हणूनच जितक्या धावा मिळतील शेवटच्या षटकावरचं दडपण कमी करण्यासाठी आता धावांसाठी शोधाशोध चालू झालेले आहे. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या 39 जिंकण्यासाठी आवश्यकता 13ची. बॉल शिल्लक 8 चेंडू 13 धावांची गरज आहे. हे षटक इव्हेंटफुल राहिले. पहिल्या चेंडूवर जरी षटकार आला पण पुढच्या 3 बॉलवर फक्त 2 धावा मिळाल्या आहेत MS11 जाईया संघाला. पुढचा बॉल कश्यपचा प्रियेशसाठी. बॅकफुटला सरकत बॉलला फॉलो करताना, बॉलिंग पाथला फॉलो करताना कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता पण सफल झाले आणि त्याचमुळे या चेंडूवर गोलंदाज कश्यप सफल झाले. इन कटर होता, टप्पा पडल्यानंतर बॉल आतल्या दिशेने रोटेट झाला. शेवटचा बॉल बाकी या 5व्या षटकातला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 13 धावांची. 7 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. पुढचा बॉल ड्राइव्ह केलाय, मिड ऑफ नाहीये, बॉल पोहोचेल लॉंग ऑफला, सिंगल होते कंप्लीट. दुसरा दर्शक प्रयत्न केले जातात पण पाहूया एकाची सहमती आहे एकाची नाही. त्याचमुळे मिळते 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर फक्त एकच धाव. 5 षटकाचा खेळ संपलाय. 5 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झाले 52चा पाठलाग करतात 40 धावा. 5 गडी बाद. जिंकण्यासाठी शेवटचे 6 बॉल्स आणि 12 धावांची गरज. 6 चेंडू 12 धावा. धावांची गरज आहे. दोन्ही संघांना जिंकण्याची समसमान संधी आहे पण पाहूया या शेवटच्या षटकासाठी कुठल्या गोलंदाजाला निवडलं जाते. नवापूर संघाकडून गोलंदाज येतोय रिद्धेश. शेवटच्या षटकासाठी नवापूर संघाचा विजय पक्का करण्यासाठी रिद्धेश आहे पण स्ट्रायकर एंडला प्रियेश आहे. हर्ष आपण पाहूया नॉन स्ट्रायकर एंडला आहे. शेवटचे 6 बॉल्स जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. आपला टॅलेंट तिकडे जावा, तिकडे खरंच त्याची गरज आहे आणि पाहूया तो टॅलेंट गोलंदाजाचा पाहायला मिळतोय की तो टॅलेंट फलंदाजाचा पाहायला मिळतोय. 6 चेंडू 12. आजच्या दिवसातले 30,000हून जास्त व्ह्यूज कंप्लीट झालेत विश नेटवर्क लाईव्ह वर. अभिनंदन. क्वालिटी क्रिकेट जिकडे जिकडे असेल तिकडे असेच व्ह्यूज तुमचे वाढत जातील आणि तेच क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या 2 संघांच्या वतीनं पाहायला मिळते. नवापूर आणि जाई. बॉलिंग ट्रॅकवर रितेश, स्ट्रायकर सेंडला प्रिय. 6 चेंडू 12ची गरज. फुलटॉस बॉल. संधी मिळाली होती पण ती संधी हाती नाही आली. फुलटॉस कॅन बी डेंजरस. पहिल्याच बॉलवर झेल देऊन फलंदाज प्रियचा खेळ संपला. विकेट. 5 चेंडू 12 धावांची गरज. संतोष आणखीन एक अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. अशा वेळेला MS11 झाई संघाला अनुभवच वाचवू शकतो आणि म्हणूनच तोच पर्याय मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 5 चेंडू 12ची गरज आहे. मागे काय घडलंय त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय तोच विचार तुमच्या मनात ठेवावा लागतो आणि जिंकण्यासाठी तीच सकारात्मक ऊर्जा तुम्हाला मिळत असते. आतापर्यंत नवापूर या संघाने देखील चांगलाच लढा हा सामना जिंकण्यासाठी झाई संघाला दिलेला आहे पण अजूनही शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत. पाहूया शेवटच्या 5 बॉल्सवर नेमका विजय कोणत्या संघाचा लिहिलाय. रितेश टू संतोष. 5 चेंडू 12ची गरज. स्वीप करण्याचा प्रयत्न पण बॉल ट्रॅव्हल नक्की झालाय कुठून तर स्टंप वरून आणि त्याचमुळे जेव्हा आपण शफल होतो तेव्हा आपण गोलंदाजासाठी थोडंसं सोपं करून जातो. ऑफ स्टंपच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल झालाय. 2 चेंडू हिरितेशच्या नावावर गेले. शेवटचे 4 बॉल्स बाकी. संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे आणि तो संघर्ष गोलंदाजाचा दिसतोय आणि पाहूया या ठिकाणी नेमका फलंदाज कोणता बाद होतोय त्याची शहानिशा आपण करणार. पुन्हा एकदा अभि तांडेल सर बिझी होतील आणि बॅटिंग एंडला स्ट्रायकर्स एंडला फलंदाज कोणता बाद आहे त्याची तपासणी केली जाणार आहे. तेच पाहायला मिळतोय हे 2 संघ जेव्हा इतरत्र खेळतात, पालघर जिल्ह्यातील विविध स्पर्धांमध्ये खेळतात, तेव्हा स्पर्धा खेळता खेळता तो अनुभव तुमच्यामध्ये आपसुकच येतो की कुठल्या सिच्युएशनला नेमकं काय करायचंय.
आणि या ठिकाणी यष्टिरक्षकाचं देखील प्रसंगावधन पाहायला मिळालंय जरूर, पण फलंदाज कुठला बाद आहे त्याची आपण तपासणी करणार आहोत विश नेटवर्क लाईव्हच्या घटना पुनर तपासणी कक्षामध्ये. तर फलंदाज संतोष बाद आहे, संतोषला परतावा लागणार आहे आणि आता संतोष परतीचा प्रवास करतील. पहिले 3 बॉल तर रितेशने आपल्या नावावर केले आहेत. नवापूर संघाकडून चांगलीच गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आतापर्यंत एकूण एक गोलंदाजांनी केलेलं आहे, पण पाहूया अजूनही सामना संपलाय कुठे, सामन्याचा निकाल आलाय कुठे. शेवटचे 3 बॉल्स खूप महत्त्वाचे आहेत. म्हणायचं झालं तर 2 बॉलमध्ये सुद्धा हा सामना संपू शकतो, पण पाहूया नेमकं काय लिहिलंय या सामन्यामध्ये पुढच्या 3 बॉलवर. बघा रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळते की जवळ कोण होतं, त्या एंडच्या जवळ कोणता फलंदाज होता आणि जो पॉपिंग क्रीजमध्ये नव्हता. त्यासमुळे संतोषला परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या एंटर होतोय ते म्हणजेच नील येत आहेत. नील स्ट्रायकर्स एंडला थांबतील, नॉन स्ट्रायकर्स एंडला हर्ष असतील. लेट आलो पण थेट आलो ही भूमिका नीलला घ्यावी लागेल आणि पाहूया ती भूमिका घेतली तर मग तो हिरो आजच्या दिवसातला. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12ची गरज आहे. हा पुढचा बॉल खूप महत्त्वाचा आहे. शेवटच्या चेंडूवर जर दडपण घ्यायचं नसेल तर मग दडपण दूर करण्यासाठी हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही, हेच करून दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये नीलला. 3 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. आता परत रितेशने या षटकाला खूप चांगलं सांभाळलंय. पहिले 3 चेंडू रितेशच्या नावावर. फुल टॉस होता, पटच्या टोला कनेक्शन, बॉल स्क्वेअर लेगला सिंगल होते कंप्लीट. आणि हर्ष सांगतोय की आता मी स्ट्राईक करेन, एअर स्ट्राईक माझ्या वतीनं संघासाठी करेन आणि त्यासाठी तो आता स्ट्रायकर्स एंडला थांबलाय. 2 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. जेव्हा 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता होती 25 धावांची, त्यानंतर खूप मोठा उलटफेर पाहायला मिळाला. 6-12 आलं आणि 6-12 नंतर आता 2-11 म्हणजे मागच्या 4 बॉल्सवर फक्त एकच धाव मिळालेली आहे. तर कधी कधी पहिल्या चेंडूपासून अटॅक करण्याऐवजी जसा चेंडू येतोय सिच्युएशनला अनलाइज करून तुम्हाला खेळायचं असतं, पण असो प्रत्येकाला आता मोठ्या फटक्यांपासूनच सामना जिंकायचा असतो आणि त्याचमुळे आता थोडीशी अडचण वाढली, पण कठीण नाहीये, अशक्य नाहीये. पाहूया या ठिकाणी हर्षचा खेळ पाहायला मिळेल का, पण आता हा बॉल सुद्धा जातोय रितेशच्या नावावर. म्हणजेच आता जवळपास निकाल स्पष्ट झालाय. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज. बघा पुन्हा एकदा रोटेशन. गोलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी एकूण प्रत्येक संघाची राहिले. सकाळी देखील मी तोच उल्लेख केला, आता सुद्धा मी तोच उल्लेख करेन. प्रत्येक संघामध्ये बॉलिंग युनिट स्ट्रॉंग आहे. आज जेवढे संघ खेळले, आज 8 संघ खेळले, 8 संघामध्ये चांगलाच बॉलिंग अटॅक पाहायला मिळालेला आहे. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर रितेश. शेवटचा बॉल आहे. एका चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 11ची गरज. MS11 साई 41, 7 फलंदाज बाद. बॅटची एज बॉल शॉर्ट थर्ड मॅनला धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. या सामना जिंकलाय 10 धावांनी नवापूर 11 या संघाने. अभिनंदन नवापूर 11. हार्ड लक टीम. MS11 जायचं अगोदर टॉस होईल. नवापूर 11 वर्सेस 7 पाटी ए आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि ती प्रक्रिया सांभाळण्यासाठी जातील टॉस बॉक्स मध्ये मिस्टर दीपक संके सर. थँक्यू. धन्यवाद मनीष. बघा लो स्कोरिंग मॅच तुम्हाला बघायला 52 धावांसाठी अतिशय, कारण ज्या संघाने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीच्या हुकमावर सामने जिंकले तो नवापूर संघ तुम्ही बघितला. चर्चा देखील लोकांनी केली आणि चर्चा होती की धनंजय बाद झाला तर सामन्याला कलाटणी मिळेल आणि तशा पद्धतीने धनंजय बाद झाला आणि सामन्यातला कलाटणी मिळेल. या 7 पाटी चला टेंबोड आणि घेऊली या नाणेफेकीसाठी. नाणेफेक आपण करूया आणि नंतर आपण सामन्यावर पुरस्कार देणार आहोत. चला घेऊली संघाचे कर्णधार या, टेंबोडा संघ या, विनर टेंबोडा.